तुम्ही भोगी कोण्या दिवशी केली महिला आहे ना? एकादशीला नाही का? घोळली एकादश नाही का अशी? महाराष्ट्रात सप्त्याला दम नाही, रामायणाला दम नाही, भागवताला दम नाही, कीर्तनाला दम नाही, प्रवचनाला दम नाही, व्याख्यानाला दम नाही, अजून गुण नाही. काही काही बायल मी 15 दिवसापासून सांगत होतो, आबा एकादशीच्या दिवशी भोगी करीत नाहीत. मा कुंकाचा मालक आहे, देवानच भोगी एकादशीच्या दिवशी पाठिली. वा रे वा भोगी. हिला पैठणच्या तळ्यात टाकावं, निदान माशा तरी सुधरते हिला खाल्ल्या. उत आला उत, ह्या आगावपणाचा उत. भोगीच्या दिवशी भोगिडा देत असते. भोगिडा आबा तुळशीला द्यावा लागत असतो. भोगिड्यासाठी नागिनीचं पान लागतंय. नागिनीचं पान सर्व क्षेत्रात पवित्र सांगितलं. मंगल कार्यालयात तोरण बांधत असते. लग्नात असो, परमार्थात असो, वरुणाची पूजा करायची असेल गणपतीची तर खाली पान, त्याच्यावर तांदूळ, त्याच्यावर सुपारी. वरुण गणानंत वांगण बदे गवामयम, तिथं झाला गणपती तो. पण नागिनीचं पान एकादशीच्या दिवशी अशुद्ध सांगितलं. अशुद्ध विटाळशीचे खळ, विडा बक्षिता तांबूळ. इतकं निषेध सांगितलंय. तर खाली येऊन तुम्ही घरी आल्यावर त्याचं चिंतन करा. इतकं निषेध. आणि त्या एकादशीच्या दिवशी तुळशीला विडा देत नसतात. म्हणजे भोगीला भोग विडा नागिनीच्या पानाचा लागतोय आणि एकादशीच्या दिवशी चालत नाही. निषेध. जैन एकादशीच्या दिवशी भोगी केली, त्यानं डबल पुन्हा भोगी करायची आणि पुन्हा वाण द्यायचं. जैन एकादशीच्या दिवशी भोगी केली, त्याची सक्रात तळ्याला, भोगी वड्याला. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. मी काय गांजा ओढून आलो का? माझ्या गोळ्या संपल्यात. तांब्याचं पात्र किती पवित्र आहे. देवाला स्नान घालायला तांब्या लागतोय. गाईचं गोमूत्र किती पवित्र आहे. आपल्याला जर एखाद्या व्यक्तीने शिवलं तर आपल्याला पवित्र व्हायचं असेल तर गोमूत्राचं सिंचन करायचं. इतकं गोमूत्र पवित्र, इतकं तांब्याचं पात्र पवित्र. पण तांब्याच्या पात्रात गोमूत्राची संगती झाली की इतकं घाण की शास्त्रात त्याला निषेध सांगितलं. काही गोष्टी एकत्रित आल्या की त्याचं पाप वाढत असतंय. विड्याची पानं इतकी पवित्र, पण एकादशीच्या दिवशी ते अपवित्र. पदार्थ मिठाशिवाय कुठलाही पदार्थ होत नाही. मिठाशिवाय कुठलाही पदार्थ होत नाही. पण तेच मीठ दुधाला लागलं की दूध नासून जाते. शास्त्र आहे त्याच्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी. चला, संक्रांतीचं निघलं म्हणून सांगितलं. मी काय गुत्त थोडं घेतलं. द्या कोण्या दिवशी वाण काय करायचं. महिला सांगता सांगता 15 दिवस गेले तर यायला कुठं बसू इचकीत नाही. आमच्यावर घेतल्यावर कशी खसखस पिकती. मोहातीत काहीच काल्याला बाजार नाही. गळ्यात शपथ तुमचं सांगायलो, मला तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर घेतलंय. विठाला संक्रांतीच्या दिवशी सगळ्यांनी सांगितलेलं वाण द्यायचं नाही. तुळशीला वाण देत असते. तुळशी जाळीत कुंकू कपाळाला लावित असती. सौभाग्यवती स्त्री कपाळावरचं कुंकू खाली निष्ठत होतं. 16,107 स्त्रियांच्या कपाळावरचं कुंकू खाली निघतंय. अशा वेळेला कृपी नावाची स्त्री बोलवली. ती कृपी नावाची स्त्री एवढी सात्विक होती, सदाचारी होती. तिच्या मालकाचं नाव होतं मुनिश्री द्रोणाचार्य. ज्या द्रोणाचार्यांनी पांडवांना विद्या शिकवली. द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ, ही धनुर्धारी विद्या द्रोणाचार्यांनी पांडवांना शिकली. त्या द्रोणाचार्यांची पत्नी कृपी, त्या कृपी मातेनं सांगितलं, लक्ष्मी तुमच्या कपाळावरचं कुंकू खाली निसटतंय, तुम्ही कोणाचा तरी अनादर केलाय. सांगितलं आम्ही जामवंतीला हळद कुंकू द्यायचं नाही ठरवलंय. पहिलं तिला वाण द्या, तिला भोगविडा द्या, त्याला तुम्हाला वाण देता येईल. आणि 16,107 स्त्रियांनी आश्वल्लीला, जामवंतीला ज्या वेळेला वाण दिलं त्यावेळेला सर्वांच्या कपाळावर कुंकू थांबलं. दृष्टांत संपला. जगाच्या मालकानं जिचा स्वीकार केला, जगातली कुठली शक्ती तिचा विरोध. पण नाविन्य बघा. तुमची आमची पोरं जर बघायला गेली तर उंच जास्त आहे, माझ्यापेक्षा बुट्टीचे, माझ्या इतकी गोरीच नाही, जास्त गोरी आहे, उन्हात गेल्यावर लालच होईल.
पटपट पाणी देत नाही, तुला हाटीरी उठवायची का? असे नाना प्रकारचे तर्क वितर्क सांगतील. माझे तुकोबर आहे म्हणते, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्यानं आसवनी सोबत लग्न केलंय. नवलखे करू शकते कोणी आसवनी सोबत लग्न? जगाच्या मालकाने 8व्या अवतारात आसवनी सोबत लग्न केलं. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. 7व्या अवतारामध्ये इंद्रजित मारला. नवल बघा, इंद्रजिताच्या शरीराचे तुकडे 3. हॅलो 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 हॅलो. डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात पडलं. बाकीचं शरीर युद्धभूमीच्या ठिकाणी पडलं. आणि एक भुजा एक हात इंद्रजिताच्या स्वतःच्या दारात सुलोचनेच्या समोर पडला. चला तिन्ही गोष्टी एकत्रित केल्या. आपल्याला फक्त नवल सांगायचे. प्रभू रामचंद्राच्या पक्षात डोका आणण्यासाठी सुलोचना स्वतःहून गेल्या. रावण जात नव्हता. रावण रगील जास्त होता. आणि लय माणसं रगिलीनच रिचवले बरं. नुसत्या रगिलीनं, कोरडी रगिली. असा माणसाकडे रगील पिकन कधी एखादं गथोडं उचलण्यासाठी तिथं रगील की दाखवायची. ही नसली पाहिजे माणसाकडे, अहंकार नसला पाहिजे. योग असा आला. स्वतः गेल्या, प्रणाम केला. कोण? मारुतीरायानं सांगितलं, लंकेश राजा रावणाच्या सुनबाई येतात. सुग्रीवा जी देऊन टाका शिर. सुंदरशा मखमली कपड्याने झाकलेलं इंद्रजिताचं शिर हातात देऊन टाकलं. डोकं उघडं केलं. बघत होती मालकाच्या चेहऱ्याकडे. एक जणांनी मला विचारलं, स्वतःच्या मालकाचं डोकं कापल्या बाई रडत काऊन नव्हती? ती याच्याकरता रडत नव्हती, तिला सती जायचं होतं. जिला माघाराचं ती रडण. जी बाई सती जाते तिला असं वाटतच नाही ना आपले मालक मृत्यू पावलेत म्हणून. तिला मालकासोबत पेटून घ्यायचं ना. आता ती पद्धत बंद झाली. हे त्या काळातलं सांगतो, कृतात्रता युगातलं. तिनं ते डोकं हातात घेतलं आणि हसू लागली. काय म्हणे मालक, केवढे तुमचे बाबा, 14 चौकड्याचं स्वराज्य त्यांना. काय तुमचे बाबा, काय तुमचे एक काका कुंभकर्ण, काय तुमचे एक काका तर म्हणे रामप्रभूच्या पक्षात गेले. म्हणे काय गेलेच.
ठेवा मालक. या ठिकाणी जर माझे वडील असते तर तुम्हाला मरू दिलं नसतं. ते तुटलेलं डोकं आबा खत 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 हसलं. काय म्हणलं बायकोला, ते बापानं तर मारले. मारणारे लक्ष्मण बाजूला होते. अरे म्हणले हे तर बाप म्हणते. आणि मग लक्ष्मणाच्या लक्षात आलं मी शेषाचा अवतार आहे. आणि सुलोचना माझी मुलगी, इंद्रजित माझा जावई. मी पोरगीची दुआ केली, स्वतःची मुलगी मी दुआ केली. आणि मग प्रभू रामचंद्राकडे बघितलं, देवा काम जरा चुकीचं केलंय, काळजी करू नका लखन, मी उठितो इंद्रजिताला. इंद्रजिताला उठितो म्हणलं की वानर जर शेकावताळले. अरे बापरे म्हणले, अगोच काम आहे, यायचे तर पाहुण्याची नाती लागली. राक्षस आहे ना, आपटू हाणला आपल्याला. आता लोक यायला, आता लोक कळाले नाही आपले पाहुणे आणि आता कळाले. मारुतीराय गेले आणि प्रभू रामचंद्राला सांगितलं, काय प्रभू तुमचे पाहुणे येते? हो म्हणले, नातेवाईक येत. वानरला हुशार होते. काय म्हणे, इंद्रजित कोण आहे तुमचा? जावाई. रावण कोण? इंद्रजित जावाई म्हणल्यावर रावण कोण? इवाई. मग रावणाची सीता कोण? इन. मग इवायाने इनीला पळून नेत असतात का? ऐकायला जरा घाण वाटलं असेल, पण माझ्या घरचं थोडंच रामायण आहे. ज्यानं रामायण लिहिले त्याची सोय पहा. गिरगाव करायची कशाला शेपूट मुरगाळायली? तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पाहावे पुराणे विचारून. मारुतीरायने विचारलं, देवा ह्या असा व्यवहार का तुमच्यात? आणि निष्ठावंत लोक होते ना, म्हणून तर प्रभू रामचंद्रांसोबत नेलते. लक्ष्मण जर सोडून दिला तर प्रभू रामचंद्रानं एकही माणूस सोबत नेला नव्हता, म्हणूनच रावण मेला. नाही तर प्रभू रामचंद्र वनवासाला जात असताना गायी रडू लागल्या, म्हशी रडू लागल्या, पाखरं रडू लागले, झाडं रडू लागले, भिंती रडू लागल्या, तर 1-2 लाख लोक गेले नसते का वनवासात सोबत? पण प्रभू रामचंद्राच्या लक्षात होतं, आपण जर माणसं 2-1 लाख नेले तर रावण प्रत्येक माणसाला 1-1 घर किंवा 2-2 घर दिले असते. हे माणसं आपल्या विरोधात गेले असते, रावणाकडे जाऊन आपल्या बाजूने बांधले असते, विरोधात बांधले असते. म्हणून माणूस एकही नेला नाही. या भारताची सगळ्यात गोष्ट एकच चुकीची आहे, फक्त देशातली माणसं फुटीरवादी आहेत. नाही तर या देशाची नात कोणी करायचा नाही. या देशाचा काय कवनाची माय व्याली, ताकद नाही या देशाची. एका देशाची जमीन 4 पद्धतीची आहे, एका देशाची जमीन 3 पद्धतीची आहे, एका देशाची जमीन 2 पद्धतीची आहे, बाकी सगळ्या देशाची जमीन 1 पद्धतीची आहे. असा एकच देश आहे भारत देश, ज्याच्यामध्ये 11 पद्धतीची जमीन आहे, 11 प्रकारची जमीन फक्त याच देशात आहे. तो फक्त भारत देश आहे. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, ज्या देशामध्ये 14 खाद्य स्थिती पिकतात, वैवासिक खाद्य 18 भार वनस्पती, फले फुले वळती, 22 पोखरणी नदी गंगा वाहती. 18 वनस्पती फक्त याच देशात, याच. दुसरी गोष्ट, 350 गंगेपैकी 1 गंगा गंडकी जर सोडून दिली तर 349 गंगा भारतात आहेत. मुख्य उपगंगा 2734. वाची जा कधी कधी. तुम्हाला काय ग्रंथ वाचवायची गरज नाही, खपक्या मोबाईल आहेत ना तुमच्याजवळ. मुक्काम पाड्या अर्धा हात रितात, अर्धा पांग रितात, एवढ्याले मोबाईल येतं. त्याचं बटन दाबलं की तुम्हाला सगळ्या नद्या कळतात. 2734 नद्या. 349 मुख्य या भारतात आहेत, या भारतात. चला त्याच्या पुढची गोष्ट, नेपाळ नावाच्या देशाचा काही कोपरा जर सोडून दिला बा तर डोकं भरून पदर घेणाऱ्या स्त्रिया फक्त भारत देशात सापडत्या. हे काशी येते. याच्या पुढचा मुद्दा आहे का? असे कितीतरी 137 मुद्दे सांगितले मार्कंडेयानी. आपल्याला डबल पुन्हा काला करावं लागेल 8व्या दिवशी. कौर काय चित्ते बस झाले 2-3. एवढी व्याप्ती या देशाची. फक्त एकच चूक आहे, फुटीरवादी माणसं आहेत. म्हणून प्रभू रामचंद्राने एकही माणूस सोबत नेला नाही लक्ष्मणाच्या व्यतिरिक्त. मारुतीरायने विचारलं, तुमचे युवाई जावई नाते गळडे? होय. उड्डाण केलं, महर्षी वाल्मिकाच्या आश्रमावर प्रवेश केला, रामायणातला श्लोक काढला 16वा. प्रभू रामचंद्राच्या पुढे टेकला. उठवायचा का इंद्रजित? लक्ष्मणाकडे बघितलं आणि सांगितलं, अरे इंद्रजित उठिता येत नाही. इंद्रजित मारायचा आहे, रावण मारायचा आहे, कुंभकर्ण मारायचा आहे, बिभीषणाला लंकेचं स्वराज्य द्यायचंय, असं वाल्मिकानं लिहिलंय. आपल्याला इंद्रजित उठिता येत नाही. लक्ष्मणाचा चेहरा बारीक झाला. हा झाला 7वा अवतार.
पुढच्या अवतारात नवल बघा. 8व्या अवतारात जगदानंद कंद जगतपती एका महान ऋषीकडे शिक्षणाकरता गेले. त्या ऋषीचं नाव होतं महर्षी सांदीपनी. नवल केवढे केवढे बघा. उदाहरण क्रमांक 2. महर्षी सांदीपनींच्या आश्रमावर भगवान शिकले. शिक्षण पूर्ण झालं. सांदीपनींचं दर्शन घेतलं. येतो गुरुदेव. दक्षिणा काहीच नकोय. महर्षी सांदीपनींच्या पत्नीने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भाकरी घातल्या. त्या गुरुमातेचं दर्शन घेतलं. आईसाहेब येऊ. या कृष्णा. काही गुरुदक्षिणा तुम्हाला. अरे कृष्णा, मी अशा मालकाची पत्नी आहे, मी अशा व्यक्तीच्या नावानं कुंकू लावते ज्यानं आयुष्यभर तुला काही मागितलं नाही, ज्यानं आयुष्यभर तुला काही मागितलं नाही, आणि मी त्या मालकाची पत्नी, मी तुला कसं मागणं काही. ठीक आहे आईसाहेब, येतो मी. भगवंतानं तिथून पळता पाय घेतला. तेवढ्या अवकाशात पाठीमागं फिरून बघितलं तर सांदीपनींच्या धर्मपत्नी रडत होत्या. आईसाहेब का रडता? त्याचं कारण एक आहे म्हणे कृष्णा. अरे तू इथे होतास तोपर्यंत मला रडू येत नव्हतं का? माझा एक समुद्र स्नान करत असताना मुलगा त्याच्यामध्ये बुडून मृत्यू पावलाय. मला दुःखच नव्हतं. कशा करता? मी त्याला तुझ्यात पाहत होते. मी तुला बघितलं की तो दिसत होता, पण तू आता इथं आश्रम सोडून जाशील, मी त्याला कोणात बघू याच्याकरता रडू येते. आईसाहेब काय करू? गुरुदक्षिणेत तेवढा दिला तर चांगलं होईल. 7व्या अवतारात स्वतःचा जावाई उठिला नाही. 7व्या अवतारात स्वतःचा जावाई, मुलगी विधवा केली तरी पण जावाई उठिला नाही. आणि 8व्या अवतारात ज्यांच्याकडे शिकले त्या गुरुजीचा मृतपुत्र किती दिवसापूर्वी समुद्रात मरण पावल्याला पुन्हा वापस आणून द्याला. यालाच म्हणतात नवला नकळे कानोबाचे गोडे, नकळे कानोबाचे गोडे, नकळे कानोबाचे गोडे. अर्जुनाला जायची म्हणते. दादा म्हणले मी आता जातो इंद्रप्रस्थला. कुंती आत्या साहेबाला बोलतो आणि सुभद्रेचं लग्न अर्जुनासोबत तय करून येतो. दादा इंद्रप्रस्थला पोचले, पण कर्मनो गहनो गती पांडव यात्रेला गेलते. दादाला गडबड सुचली. दादानं सांगितलं आत्या तुझा एकही मुलगा घरी नाही, एखाद्याला दिली असती. आम्हाला आता गडबड आहे. तुझी जाऊ गांधारी, तिला 100 पोर आहेत, तिचे मालक राजा आहेत, कालांतराने तिचा मोठा मुलगा राजा होईल. मी दुर्योधनाला देऊन टाकते. काय चाललं कुंतीचं? दे म्हणले, टाक देऊन. सोयरीक पक्की केली. घरी आले. कृष्णा जी दादा, दुर्योधन मेवना केलाय, सुभद्रेचं लग्न दुर्योधनासोबत पक्क केलंय. भगवान कृष्ण परमात्म्याने बाजूला पाहिलं, डोळ्यातून पाणी आलं. आईने विचारलं कृष्णा रडतू कशा करता? आई, दुर्योधनाच्या बापाने मागच्या 14व्या जन्मात केलेल्या पापामुळं तो आंधळा झालाय, आणि त्याच पापामुळं त्याचे 100 पोरं त्याच्या समक्ष मरणार. 100 मरणार, त्यापैकी दुर्योधन सुद्धा मरणार. आणि दुर्योधन मृत्यू पावल्यावर सुभद्रेच्या कपाळावर बुक्का लागणार. कस करायचं? द्याची का? हे त्याला माहित होतं पंढरपुरातल्याला. दादाला काय माहिती? देवकी मातेने सांगितलं कृष्णा मोडणं सोयरीक. मग ते म्हणलं तस नाही जमत. अवतार घेताना ठरिले. दादा लक्ष्मण तुम्ही मोठे व्हा, मी द्वापार युगात लहान होईल आणि तुम्ही सांगताल त्यावेळी.
होई बा सर्वज्ञा पाळीन मी आज्ञा तुझी वारे. आई अवतार घेताना असं ठरलंय की दादा जे बोलल ते मी ऐकल. दादान सोयरी केली मी कशी मोडायची. पाय रे कृष्णा बघ ना कस तरी बघ ना असं झालं नाही. मी सांगायला भगवंतानं सांगितलं दादा काय हरकत नाही, आचारी वगैरे सगळं काय लावायचे ते लावा. ठीक आहे म्हणले, आनंद आहे. भगवान द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा पंढरपुरातले मालक गरुडावर बसले आणि पुष्कर नावाचं तीर्थ आहे. त्या पुष्कर नावाच्या तीर्थावर ब्रह्मदेवाचा अधिष्ठान आहे. तिथे पांडव सापडले. अर्जुनाला बघितलं आणि सांगितलं अर्जुना आमच्या दादाने एक काम चुकीचं केलंय, दुर्योधनाला सुभद्रा देऊ केली. अर्जुनानं सांगितलं तुम्ही मला देणार आहे त्याच्याकरता लग्नाचा विषय मी लांबिला आणि तुम्ही दिली तर दिली ना आमच्याच घरी दिली. एक काम करायचं म्हणे अर्जुना, ती सोयरीक मोडून तुला द्यायची. अर्जुनानं सांगितलं आधीच तर आमचं त्यांचं भांडण आहे आणि त्याला दिलेली पोरगी मला दिल्यावर ते तर काय आम्हाला उभंच कापित म्हणले, ते का जगू देत का काय म्हणले, आम्हाला वाचूच देत नाही. देवानं सांगितलं तुम्हाला तर दिल्याशिवाय राहायचंच नाही आणि त्याला तर द्यायचीच नाही आणि तुम्हाला दिली असं कळू द्यायचं नाही. नवल सांगालो नवल काय करावं लागन. काय नाही म्हणे मी लुंगी आणली एक, ही भगवी लुंगी, आता तू गुंडाळ. अर्जुन म्हणले देवा एक तर तुमची मला देऊ केली ती दिली आमच्या चुलत भावाला आणि मी भगवी लुंगी घातल्यावर त्याचा होतो संन्यासी, मला कोणीच देणार नाही ना. मी कोण्याच कामाचं मला कोण देणार आहे मग संन्यासी झाल्यावर. हे सगळा नाटकापुरता संन्यासी व्हायचंय. तो आज संन्यासी होऊन जनी चोरून नेली माझी भगिनी म्हणजे बहीण. आता तुला खोटा संन्यासी व्हायचंय. मला वाटतंय दाढी खोटीच लावली असेल, जटा खोट्यात लावल्या असत्याल, ती लंगोटी लावली सगळं पद्धतशीर आणि द्वारकेमध्ये अर्जुनाला पाठवलं. मंदिरापुढे अर्जुन बसल्याबरोबर लक्ष्म्या दर्शनाला. एका बाईनं पाया पडल्याबरोबरच आपलं नाव द्वारकाबाई का अशी टनकनच उडाली दोरकी. हो आपलं नाव कस्तुरी का, अरे बापरे. ती म्हणली नगद मारुतीच्या पाया पडायचं. कवापासून मारुतीच्या पाया पडते, एकदा त्यांना नाव घेतलं. या संन्याशांना नुसतं पाया पडलं कीच कस्तुरीन द्वारकान चतुरीन अंतिकीन वचीन हे पटपटत नाव घेऊ लागलं संन्याशी. याला चटत माहित होतं ना तिथलं, हे का खरा संन्याशी थोडंच होतं. अख्ख्या गावात चर्चा झाली, मंदिरात असा महाराज आलाय पाहिलं कीच नाव घेतो. आणि जी गोष्ट तुम्हाला लवकर कळवायची का ती टीव्हीवर द्यायची नाही, पेपर मध्ये टाकायची नाही, ती यायला सांगायची. पप्याच्या माईला सांगितलं की अख्ख्या भारतात कळत. आमच्या इथे एका बाईला पैठणी घ्यायची होती 20,000ची आणि 2-4 वर्षापासून त्याचा पैठणीचा घोळ चालू. त्या नवरा बायकोचा ही घ्यायची म्हणतीन ते म्हणतो ताना पाणी, ही घ्यायची म्हणतीन ती म्हणते ताना पाणी. त्या सक्रातीला म्हणजे औंधा आणली तर बरं आहे, नाही तर भोगीच्या दिवशीत फाशी घेते. ते आलो माझ्याकडे, ते म्हणला महाराज भाकरीचा मेळ पांगायचा वाण दिसायला. म्हणलं कस काय, पप्याच्या माईनं अंगात आणलं म्हणे. म्हणलं काऊन, तुम्ही 10,000 द्या म्हणलं, कशाला पैठणी आण. म्हणलं मला बायको आहे नो, मलाही घ्यावं लागेल ना. नाही म्हणे वा जर तुम्हाला पैसे नसले द्यायचे तर औंदाच साल कसं निभवायचं ते सांगा. त्याला माहित होतं महाराज सांगतील ती दिशा आणि रिकामा जागा ठेवील तिथं मिशा. आमच्या चुलत्याची दाढी करताना मिशा जरशा खाली गेल्या तर ते दाढी करणार म्हणलं ए मिशा दाबल्या ना, ते बी नाही गेलं होतं. ते म्हणला त्याला कुठं फवारा करायचा आहे का युरिया घालायचा आहे, वाढ त्यांना 7-8 दिवसाला इतका काय ताण घ्याला, दम धरणं जरशी. तर ते म्हणले महाराज बघाव. मी लगेच म्हणला हो काकू आली तिकून, ती मागवा आमच्या मागच्या घरात बसलं त्याला, काकू आली पुंजा टाकायला. काकू कोणी काढ पुंजा टाकायले ना, चहा आल्यावर घेते. नाही झालाय ना तसाच पुंजा ना आमच्या दारात ठुला. हो चहाच्या घोटाला आणि कुकाच्या बोटाला कवात नाही म्हणत नाहीत. हो तसाच पुंजा ना आमच्या दारात. अण्णा कुठे गेलेत,
बाप्पा बाळू महाराज काय सांगायचं, चुलतीच होती आमची, पण आता महाराज म्हणल्यामुळे आव बोलत होती. हो, काय सांगायचं बाळू महाराज, 20 वर्ष झाले बाबा मी जुन्यावर सकरात करते. यावर्षी काय त्याच्या मनात आलं काय माहीत, मंठ्याला गेलेत पैठणी आणायला, 30,000ची आणतं म्हणले. आणि मी आणलं काकू औंदा पैठणी काय करायची, हे आणायले तर औंदा काऊन हीच काय लावा तू. अरे मी म्हणलं काकू मला काय घेणे, तू हे मालक आणायलेत पण औंदा नाही, सकरात नाही ना, सकरात जुन्या औंदा. बाई बाळू लाव बरं फोन, पुन्हा 12 महिने कशाला घरात ठेवायची. मी लगेच, आता आमचा फोन काय कळत नसतो कोणाला, आपला साधा आहे मस्त भारीचा. मी लगेच लावला, मी म्हणलं अण्णा कुठे आहेत म्हणतात, अण्णा का पुढच्या वर्षी आणा औंदा जुन्या साखरात. बर 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 अण्णा मागच्या घरात. हरभऱ्याची भाजी 3 भाकरी अन्न नाशा दुमतून खाल्ल्या नाही तो 5-6 दिवस जरा 8 दिवस खेळ चालला होता त्याचा. हो, मंगरुळला भागवत होतं, भागवत लवकर सुटलं. संक्रांती दिवशी म्हणलं चला पोराच्या मायला साडी घेऊन जा. आम्हाला भागवताच आलेली नेली, मी कुठं फुकट कळण शेंडी वळवळ दुसरी आणू, मी तीच नेली. जिकडे गेलं तिकडे साड्या असतात. अरे आजा मी घरी गेलो, आमच्या घरच्याला म्हणलं सक्रातीला साडी, आणि कशाला आणली. आणि मी म्हणलं मग काय औंदा का सक्रात धोत्राव आहे काय. मी येरी म्हणायलो, असं घरी नसतंय म्हणायला जमत, सरा इचकून जाईल ना बाजार. म्हणलं साडी आणली ना, कोण म्हणलं तुम्हाला साडी आणा. अरे म्हणलं मला कशाला कोण म्हणीन, पण मी आणली. औंदा सक्रात कुठं नव्यावर आहे. अर म्हणलं हे कस्तुरा काकून शहाणपणा केला. आमच्या 2-3 गावात कोण्याच बाईने नवी साडी नेसली नाही. एका माणसाच्या साडीचे पैसे वाचावं म्हणून इतका कुठं ना केला, तर सगळ्या गावात पसरलं, पटकन पसरत यायच्या कानात, लवकर 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 सगळं. अख्ख्या गावात चर्चा मंदिरात महाराज आले नवल सांगायला. बलराम दादा म्हणले कृष्णा चल महाराजाच्या पाया पडायला. भगवान म्हणले दादा मी काय महाराजाची पारख केल्याशिवाय कोण्या महाराजाच्या पाया पडत नाही. हा मला नाहीत आवडत कोणते बी महाराज. दादा म्हणले कृष्णा अरे असं नाव ठेवत जाऊ नको कोणाला, चल ना तू चल ना. तिथे गेल्याबरोबर लांबूनच म्हणले आपलं नाव बलराम आहे बरं का, आपलं नाव कृष्ण आहे बरं का. दादा म्हणले पाय 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 महाराज कसं आहे, पाय पाय बघ महाराज बघ. सांगितलं का नाही आपले नाव. कृष्णा महाराजाला आपल्या इथे जेवायला सांगा बरं आज. प्रल्हाद बुवा भगवान म्हणले दादा हे अशा अपरिचित माणसाला घरी नेत नसते. काय बासुंदी गुलाबजामुन काय काय करायचे ते मंदिरात आणून द्या, इथली इथं खाते नाही. महाराज लोक घरी नाही नेले पाहिजे. कोणते बी नाही बरं म्हणायलो मी, असे सगळेच नाही, काही काही महाराज लोक. हो काही काही. हो तर भगवान काय महाराज आहे, अरे अख्ख्या गावाचं बाळ सांगितलंय महाराजानं. भगवान म्हणले चटच बाळ त्याला माहिती. चला म्हणले जेवायला. संध्याकाळी भगवान आले महाराजाला म्हणले महाराज आता तुम्ही उद्या जेवायला येणार, पण सुभद्रा मुक्कामाला राहून तुम्हाला घेऊन जायची. ते म्हणले इतक्या बायात सुभद्रा कशी ओळखायची. या पंढरपुरातल्यानंच महाराजाच्या कानात संध्याकाळी सांगितलं तू म्हणणं मला लग्न झालेल्या बाईच्या आजचा स्वयंपाक जमत नाही. नवल केवढे केवढ्या. हो सकाळी दादा 4 वाजता आले, म्हणले महाराज स्वयंपाक बरोबर 11ला होईल. म्हणले बलरामजी ऐका त्याबद्दल काही दुमत नाही, आमचा नियम आहे आम्ही लग्न झालेल्या बाईच्या आजचं खात नाहीत. गावात येताना मला लग्न झालेली बाई दिसलीच नाही पाहिजे. अरे बापरे दौंडीच पिटील. ऐका हो ऐका, आपल्या गावातले महाराज बलराम दादाच्या वाड्यावर येणार आहेत, कृपा एका बाईनं रस्त्याला यायचं नाही. बायका भावनिक असतात आपल्या, कोमल अंतकरण आहे आपल्या स्त्रीचं, लवकर कोमल पाकळत आहे. सगळ्या बाया आपल्या घराने कुलप लावून, आणि ज्या पोरीचे लग्न राहिले त्या तितक्या 200-400 बलराम दादाच्या वाड्यावर स्वयंपाकाला आले. महाराज बसते जेवायला. आता तिथं लय उत आला ना खलीवर. भगवंतानं सांगितलं मांडीला असा चिमटा घेतला महाराज याच्यातली सुभद्रा. ते म्हणलं लहानपणी पाहिली कशी ओळखू बापू.
लागलीच आवाज दिला भगवंतानी, सुभद्रा ताई कडी घेऊन ये बरं. तर कडीचं पातेला अशा पोरीच्या हातात होतं, ती पाहती कवाडाकडून चलती भिताडाकडं. अर्जुन म्हणला ही काय सुभद्रा? नाही म्हणले ही नाही, ही नाही म्हणले सुभद्रा. पापड घेऊन ये बरं. तर पापड घेऊन दुसरीच पोरगी आली, तिला इशिक बायानं साडी नेसली, सुतळी बांधू बांधूच. हो साड्या आता लय जणीला नेसता येईनच ना. त्या ब्युटी पार्लरवाली बाई आणायली नवरी दाखवायची म्हणल्यावर साडी नेसवायला. हो कालांतरानं साड्या उडूनच जातात का काय माहित, काय काय कळलं. हो दादा म्हणले ताई खीर घेऊन ये ग. खऱ्या सुभद्रेच्या हातात खीर होती. भगवंताने महाराजाच्या बाजूलाच बसली, मांडीला खुनीला म्हणले ही सुभद्रा आहे. खऱ्या सुभद्रेचं रूप पाहिल्यावर महाराज भजे कानात घालू लागले. हो कडी अंगाला लावू लागले, चपात्या अशा फेकू लागले. हो पापड डोसक्यावर फोडू लागले. दादा म्हणले महाराज यायला कंदमुळं खायची सवय, म्हणले यायला पुरणपोळ्या जमत्यातोय. तुम्हाला म्हणलं होतं मंदिरात जेव घाला तर. आणि मग तितकं बोलता बोलता चिमटा घेतला. अरे दम धर न तुला न्याची, पण थांब न दर्शक. हे बाजूलाच होतं बसलेलं. म्हणले आजचे दिवस महाराजाला मुक्कामाला राहू द्या. भगवान म्हणले दादा हे असे अपरिचित महाराज मुक्कामाला नको. काय कळतं म्हणे तुला, राहू दे मुक्कामाला. आपल्या आईला आजच्या दिवस घरी येतात राहू द्या म्हणजे शेजाऱ्याची. तर महाराजाला रात्रभर चहा पाणी काय दूध गीत सुभद्रा देईन. रातच्या 11ला महाराज खोकलं. डॉक्टर साहेब दूध घेऊन आल्या, दूध पेलं. सुभद्रा खांद्यावर घेतली, सना आकाश मार्गाने महाराज काय. सकाळी दादा उठले, गडी गुडी उठले सगळे. दुधाच्या गुंड्या 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 लय मोठे गाई होते. 4-2 गुंड्या कमी पडे. ए सुभद्रा दुधाच्या चरव्या घेऊन ये बरं. आता 2-4 बाऱ्या दादा म्हणले, पण सुभद्रा आवाजच देईन. कृष्णा पोरगी काय करायली पाय रे. हे ताई गुंड्या जाणी ना. भगवान म्हणले आधी बैठकीतला महाराज बघावं आहे का ते. दादा म्हणले ते ना तो पलंगा सगळं नेलं रे. हा ते म्हणले पलंग नेला म्हणल्यावर सुभद्रा कुठ ठेवली. सुभद्राही नेली. अख्खी द्वारका रडायली. काय महाराज असते, काय महाराज असते, काय महाराज असते. सगळे रडत होते आणि हे बाजूला तोंड करून हसत होतं. कोणतं? पंढरपुरातलं. लय हुशार. देवकी माता रडत असताना मात्र सहन झालं नाही. देवाशी गालातली गालात हसले. देवकी आई साहेब म्हणल्या कृष्णा बाई तुला काय वाटतं का रे. तळ हाताच्या फोडासारखं सांभाळलं बाईला म्या आणि एका महाराजानं उचलून नेलं. काय तू हसू तू. म्हणला मुकाड्या बस. ते महाराज अर्जुन होता. आणि बाई मला का ते म्हणला एक कराळ काढू नकोस तू. तू रडताना पा वाटत नाही म्हणून मी तुला सांगायला. म्हणला असं येड्यावानी काऊन करायली. ती म्हणली आता कसं रडू येईन. म्हणला दादा इचकून टाकतील ना. झेंडू बाम लाव म्हणला, पण रडच. समोर गेल्यावर महाराज आमच्या सुभद्रा आई साहेबांनी सांगितलं आबा मान महाराजाला ओपतं का. त्यानं टाकली दाढी काढून जाटा काढून ते फेडून कपडे घातले. तुम्ही तर अर्जुन आहेत. ते म्हणला हे सगळे नाटकं तू या लहान्या भावाचे. मला काय महाराष्ट्रात पोरी नव्हत्या का. हा ज्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही त्याचे लग्न व्हाले पहिले. आता नाही बरं. आता नाही. आता लय बायडाटी टाकू टाकू बेजार आहेत. ते मोबाईल कदरली बायडाटी पाहू पाहू पोट्याची तरी त्याला मेळ लागन. नाही तर मागच्या 20 वर्षापूर्वी एक जण 50 पाहत होता. हो आमच्या इथं एका पोरानं 130 पाहिल्या. हो आणि मग एक पोरगी पास केली. तर ते पोरीची माय म्हणली याला नाही द्यायची. पोरीचा बाप म्हणला येडीस का काय 50 पोरानं आपली पोरगी पाहिली आणि याला काऊन नाही द्यायची. ती म्हणली सगळ्यात आधी मलाच पाहायला आलतंय. आता पोरीचे बाप इतके हुशार झालेत. तुमचा खजिना किती सुंदर असला तर काय काय करतो हे बघतेत आधी. हो हिडे नाहीत कोणाला द्यायला लोक. आता काळ बदललाय जरसा. हिशोबात राहा खजिन्याने जरा. जयच लग्न राहिले ते बाशिंगी शिंग बांधलं. घरी आले दादाच दर्शन घेतलं. कोण अर्जुना सुभद्रे सोबत लग्न. ते म्हणले तुमच्या बहिणीला विचारा. मला कशाला विचारता. आणि तिकडं दुर्योधनाला खबर लागली एका महाराजानं सुभद्रा पळून नेली. ते म्हणला काय व नशीब आपलं फोटो. देवाची बहीण आपल्याला भेटली नाही एका महाराजांनी नेली. आणि मग सुभद्रेने सांगितलं दादा त्या महाराजानं मला पळून नेलं.
तीर्थावर हे भेटले, मी रडू लागले. याने विचारलं तू कोण आहेस? तर मी सांगितलं बलराम दादाची बहीण आहे. तेव्हा याने त्या महाराजाला रट्टी दिली. दादा म्हणले त्याचा जीव घ्यायला पाहिजे होता. आणि कोणता होता महाराज? भगवान म्हणले दादा या बा असे कोणते महाराज घरी आणायचे नाही. तुम्हाला नाही म्हणत होतो, तुम्हाला लय नाद आहे. कोणते महाराज घरी आणायचा, अशी आणली नाही पाहिजे कोणी महाराज घरी. आणले यानंच. आणि मग दुर्योधनाला सांगितलं, अर्जुनाला सुभद्रा गौसरी. ते म्हणला जाऊ देवा मला नका का भेटणं, पण आमच्या भावाला भेटली. भेटली का? दिली. दिलीत ना मुद्दाम. आणि त्याची सोयरीक मोडून जर आबा दिली असती ते खाऊ देत होता केला भाकरी? अद्याप नाही. याला म्हणायचं राजकारण. भारतात एक नंबरचा राजकारणी कृष्ण होता. मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला, एक नंबरचा. कल्पना करा, कोणालाच पत्ता नाही. आईला नाही, बापाला नाही, भावाला नाही, द्वारकेतल्या कोणाच व्यक्तीला नाही. लग्न कोणासोबत करायचं नवरीला सुद्धा पत्ता नाही. फक्त नवरदेवाला नवरीच्या भावाला. हे जीवनातलं त्याच्या नवलच आहे. कंसाला गंध लावण्यासाठी एक बाई जात होती. कल्याण बापू बाई गंध लावायची. तिच्या करंगळी पसल्या बोटात ताकद होती साहेब. टकले साहेब. पण ती बाई होती 32 जाग्या वाकलेली. आबा द्वापार युगात एका दशम स्कंदात असं चरित्र आलं श्रीमद भागवतात की तिला जर संध्याकाळी एखाद्या माणसानं पाहिलं की माणूस जाग्यावरच मरत होता. रूपराशी ही न कळा, इतकी दिसायला हीन होती. 32 जाग्या वाकलेली. 8 जाग्यावर वाकलेला एक मुलगा होता. तो कहुळ नावाच्या महाराजांचा मुलगा होता. कहुळ महाराजांचा. त्याचं नाव होतं अष्टवक्र. बाकी 4 जाग्यावर, 3 जाग्यावर, 7 जाग्यावर, 9 जाग्यावर वाकलेली काही लोक ठराविक होते. वाचीचा पुराणात कधी कधी. पण 32 जाग्यावर वाकलेली एकच बाई ती कुब्जा. आणि तिच्या करंगळी पसल्या बोटात अशी ताकद होती. तिनं कंसाला गंध लावला की त्याला झोप लागत होती. झोप कोणाला येत नाही माहितीये का? 2 गोष्टीनं झोप येत नाही. ज्याचं दुखतंय त्याला झोप येत नाही एक, आणि ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक झोप येत नाही 2. ज्याला परद्वेषी म्हणतात. परद्वेषी. ज्याचं दुखतंय, दाढ दुखायली, डोळा दुखायला, कान दुखायला, पाठ दुखायली, पोट दुखायली, पाय दुखायलाय, याला औषध आहे. पण दुसऱ्याचं खपत नाही याला जगात डॉक्टरच नाही. याला परद्वेषी म्हणते. परद्वेषी. पर म्हणजे दुसरा, द्वेष म्हणजे सल. कंस हा परद्वेषी होता. कंसाला कधीच खपत नव्हतं, म्हणून कंसाला झोप लागत नव्हती. पण हिला तो ताकद भेटली होती त्या बोटामध्ये. काय पुण्य केला असेल तो मागचा जन्म हीच का तिचा. तिनं गंध लावला की त्याला झोप लागत होती. म्हणून कंसानं तिला एक पदवी दिली ती. त्या पदवीचं नाव होतं राजदाशी. हो, राजदाशी पदवी भेटली की राजदाशी 2च बायकांना आवाजाव बोलती. एक प्रधानाच्या आणि एक राजाच्या. बाकी सगळ्या बायकांना ती आरोतुरो बोलत होती. इतकी रगील होती राजदाशी. तिचं नाव कुब्जा. नवल केवढे केवढे सांगतोय. एके दिवशी कंसालाही सांगितलं राजा एक बोलू का म्हणे तुम्हाला. 4थं उदाहरण आहे का 5? 4थं. तुम्ही आतापर्यंत नाना प्रकारचे औषध घेतले पण तुम्हाला झोप लागत नाही. प्रल्हाद बुवा, पण मी तुम्हाला गंध लावल्यावर तुम्हाला झोप लागती. माझं काही महत्व आहे का नाही? अरे तुझं महत्व आहे म्हणून तुला राजदाशी पदवी दिली ना. हे सगळं ठीक झालं, पण मी 32 जाग्या वाकलेली. माझं एखादं वाकलेलं बोट तर सरळ करा ना. त्यावेळेला JCB नव्हत्या.
कंस म्हणला, बाई सगळे राजवैद्य आणून थकून गेले, तुला जर असं खाली टाकलं आणि तुझ्या अंगावर जेसीबी घातली तरी तुझी हाडं नीट होत नाहीत, इतके वाकलेले आहेत. हे माझ्या इलाजाच्या पलीकडचा तुझा आजार आहे, काही डोकं लावू नकोस, तुला राजदाशीपदी देऊन टाकली. नाना प्रकारचे वैद्य थकले, गुण नाही. पण एके दिवशी पंढरपुरातला मालक, 8व्या अवतारातला जगाचा बाप 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिले. 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिले. नंतर आक्रोड नावाची व्यक्ती घेण्यासाठी आली. त्या रथात जगाचा बाप बसला, मथुरेत प्रवेश केला. मथुरेत प्रवेश केल्याच्या नंतर एका व्यक्तीला मारलं. पहिले एका व्यक्तीला मारलं, तो रजक होता, कपडे धुणारा. 7व्या अवतारात ज्यानं सीतेची चेष्टा केली, त्याच कुळात उत्पन्न झालेला हा पुढे त्याला यमुनेच्या तीरावर मारलं. त्याच्याकडून कपडे घेतले आणि ते कपडे घेतल्याच्या नंतर एक शिंपी भेटला. कबीरजी त्याला दर्जी म्हणतात हिंदी भाषेमध्ये. गज कैचिले दर्जी आया, कपडे थे कुछ ढिले ढाले, मन चाहे ओ तन पैनावे, जय गोपाला जय गोपाला जय गोपाला जय. ते कपड्याचं गाठोडं आणलं आणि त्या शिंप्याच्या घरी टाकलं. त्या शिंप्यानं टकले साहेब या दोघांकडे बघितलं. गज कैचिले, कात्री गज घेतली, माप घेतलं आणि दोघायला कपडे शिवले. दादानं सांगितलं, कन्हैया, ज्या शिंप्याने आपल्याला कपडे शिवले, ताहेर केलाय, मथुरेत आल्यावर यांना द्यायचं काय? दादानं त्या शिंप्याच्या डोक्यावर हात ठेवला, आबानं आशीर्वाद दिला, तुझ्या कुळात असा साधू जन्मल, असा साधू जन्मल की मी त्याच्या हातानं दूध पिईन आणि जेवण. म्हणून शिंप्याच्या कुळात संत शिरोमणी नामदेवराय जन्माला आले. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. वंश पुण्य, या प्रत्येक क्षेत्रात जर मोठं व्हायचं असेल तर वंशाचं पुण्य लागतं टोकले साहेब, परिसराचं पुण्य लागतं, ग्रामदेवतेचं पुण्य लागतंय, भूमीचं पुण्य लागतं, वाडवडिलांचं पुण्य लागतंय. त्याच्याशिवाय माणूस मोठा होत नसतो. आध्यात्मिक क्षेत्रात जर मोठं व्हायचं असेल तर सरस्वतीची कृपा लागते. सरस्वतीची कृपा झाली रे झाली की लक्ष्मी सरस्वतीला म्हणती त्याच्या घरी जाय. सरळ सांगते दादा महाराज. लक्ष्मी काय म्हणते, सरस्वती काय म्हणते लक्ष्मीला? तो अत्यंत गोड परमार्थिक आहे, त्याच्या घरी जाय. पण त्यानं का परमार्थाचे नियम मोडले की सरस्वती लक्ष्मीला म्हणते त्याचा सोपडा साफ करूनच वापसी. हा, लक्ष्मी स्वतंत्र नाही बरं. लक्ष्मी कोणाच्या तरी ताब्यात आहे. लक्ष्मी मनाने येत नाही. ह्या लक्ष्मीच्या पिरियडमध्ये एकूण एकीला उष्ण पीठ देत नाहीत, म्हणजे पिठात लक्ष्मी जाते. कशी जाईन तशी, इतकी येडी आहे का ती कोणाच्या घरी जायला? काही काय बाया तर इतकी अंधश्रद्धाळू. आमच्या पोरायची माय एके दिवशी मला बाथरूमला जाऊ देणे गेली गाठी मारल्याशिवाय. त्या पहाट पहाट गाठी मारतात ना लक्ष्मीच्या, आणि गाठी मारल्या मग आता जा म्हणलं काऊन? हा गाठी मारल्याशिवाय संडासला जात नसते. मी म्हणलं डोकं खराब झालं कर तू. लक्ष्मी येडी आहे का कुठे बी जायला? कशी जाईन? अशी जर लक्ष्मी आली असती तर मी 4 दिवसात कीर्तनाला गेलोच नसतो. कोणाच्या कापसाचे बोंड तोड घरी नाही, एखाद्याच्या मकाचे 2-3 कणस मोड घरी नाही, 2-4 मोसंब्या घरी नाही. पठ्याच्याच घरी लक्ष्मी आली असती ना. लक्ष्मी येतच नसती. भाग्याची निवडशे, उद्यमाचे, संपत्ती तापेशे, घर रे अन्न मान धन हे तो
कृपा झाली की पक्वाद वाजिता येतो, गंधर्वाची कृपा झाली की गायन करता येतं, सरस्वतीची कृपा झाली की बोलता येते, धन्वंतरीची कृपा झाली की डॉक्टर होता येते. झालं ना पोरग तुमचा आबा. विठ्ठला विठ्ठला शास्त्र आहे त्याच्यामध्ये डॉक्टर साहेब. जगाचा मालक कपडे शिवले शिंप्यानं, नामदेवराच्या कुळात अवतार घेतला. काय मोठी ताकद. पुढे बघा, एक व्यक्ती हार घालायला चालला दादाबा. त्या व्यक्तीचं नाव होतं सुदामा माळी. सुदामा नावाचा माळी. तो कंसाला हार घालीत होता. त्याला खरं तर कंस आवडत नव्हता, पण बळीवीर शक्ती बोलू नये, मोठ्या माणसाच्या विरोधात जाता येत नसतं. काही काही गोष्टीला पदाला प्रणाम करावा लागत असतो, प्रणाम करावा लागत असतो पदाला. आमच्या गावाला जेवढे तलाठी आले, साहेब ग्रामसेवक आहेत का तलाठी? ग्रामसेवक आहेत ना, जाऊ दे, तुमचं नाहीच कित. मग तलाठी. आमचं दुकान म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे बरं का. ज्याच्या अंगाला शर्ट येईन त्यानं घालायचं. मी काय कोणाला शिवून आणतो नाही. पदाला नमस्कार करायचा असतो. सुदामा नावाच्या माळ्याला कंस आवडतच नव्हता, पण राजा आहे ना, यया नरामाशी राजा, तो ईशेशी बुद्धी जाण माझा. कारण राजाश्रय असल्याशिवाय राजा होता येत नसते, त्याला मानावंच लागते. आमच्या गावाला तलाठी आला की ते पियानरच याचा. हो. मी त्याला हात जोडून साहेब म्हणलं. हे मला म्हणलं त्याला का चालता येईन, साहेब कसं काय म्हणले? अरे मी म्हणलं तो कसा असू द्या, त्याच्या संसाराला वाईट असेल, पण त्यानं सही केल्याशिवाय आपली सातबारा बँकेत चलत नाही. त्याच्या पदाला नमस्कार. सुदामा नावाच्या माळ्याला कंस आवडत नव्हता, पण राजाचा राजा होता ना, तो मथुरेचा राजा होता, म्हणून हार घालायला जात होता. पण जाता जाता रस्त्यामध्ये रथ दिसला. त्या रथामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलरामजी दिसले. अखुराला सांगितलं प्रणाम महाराज, या दोघांना हार घालायचे. बलराम दादाला आणि कृष्णाला हार घातला. दादानं सांगितलं का नाही काय द्यायचं या सुदामा माळ्याला? कल्याण बापू जगाच्या मालकानं सुदामा माळ्याच्या डोक्यावर द्वापारयुगात हात टेकला आणि असा आशीर्वाद दिला, तुझ्या कुळात असा साधू जन्मल, तो साधू माझ्याकडे येणार नाही, मी त्याच्या भेटी करता जाईल. द्वापार युगात एका माळ्यानं हार घातला. द्वापार युगात. तर कलियुगामध्ये त्या कुळामध्ये, माळ्याच्या कुळामध्ये असा साधू जन्माला आला, तो साधू देवाकडे नाही गेला, देव त्या साधूकडे आला. त्या व्यक्तीचं नाव आहे सावता माळी. धन्य ते आरण रत्नाची, धरती रत्नाची खाण, धरती रत्नाची त्या माळ्याला आशीर्वाद दिला आणि पुढे सरकले. पुढे सरकल्यावर एका बाईच्या हातात गंधाची वाटी होती. नवल केवढे केवढे शेवटचं. मग पुढे सरकू, मला वाटतं वेळही झालाय. सोन्याची गंधाची वाटी आणि कंसाला गंध लावण्यासाठी चालली. तेजस्वी
तेजस्वी प्रकाश त्या रथात दिसला. एरवी त्या रथात कंस बसत होता. आज त्या रथात जगाचा बाप आहे, पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे, असा शेष बलराम त्याच्यात आहेत. बघितलं अक्रूरा जी, रथ उभे करा, उभा करा रथ. या दोघांना गंध लावण्याची इच्छा आहे. दादानं सांगितलं कनया नांगरण मुसळ टाकू काहीच्या अंगाव. 7व्या अवतारात तिनं बेजार केलं. दादान कृष्ण कन्हैयानं सांगितलं दादा पश्चाताप येणं शुद्धता, अनुताप झालाय, पश्चाताप झालाय, लिनता आली, माफी मागते, केलेल्या चुकीचं स्वतः कबुली देते, त्या अर्थी आता काही मारू नका. खाली उतरले, दादाला गंध लावला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला गंध लावल्या. दादाने विचारलं काय देता? आतापर्यंत कोणीच दिलं नाही ते देऊन टाकतो. दाढीला धरलं, कटकट 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 वरी लोटली, कुरुपती स्वरूपवंत केली. हातातली गंधाची वाटी फेकून दिली. आयुष्यभर 35 वर्ष गंध लावला म्हणले त्या मेल्या कंसाला. त्यानं वाकलेलं बोट नाही सरळ केलं. याला एकदाच गंध लावला तर यानं स्वरूप संपन्न केलं. घरी गेल्यावर परिणाम काय झाला? सून झाली 35 वर्षाची, सासू झाली 20 वर्षाची. असं होत असतं कधी कधी, पण कधी होत असतं असं असं काही केलं नाही त्याने. लय जणांची वायर ढिले आहेत, कळालं नाही काय काय. सासऱ्यानं जर दुसरं चाक लावलं तर होईल, पण असं काही केलं नाही. 70 वर्षाची सासू टकले साहेब, 20 वर्षाची झाली देवांगणे समान, आणि सून 35 वर्षाची. कोण आपण? सासू आहे तुझी. आत्या, तुम्हाला मी आत्या म्हणते, पण खानाखुना सगळ्या खानाखुना सांगितल्या. 6 श्लोक आले त्यासाठी आपला वेळ संपलाय. त्या सुनानं सांगितलं सगळ्या खानाखुना सांगती, पण 32 जागेवर वाकलेली होती, अशी झालीच कशी? डोळे भरून आले आणि सांगितलं कृपा पंढरपुरातल्याची झाली. वाटेल ते वैद्य थकले, पण काहीच होत नव्हतं. एकदा गंध लावल्याबरोबर 70 वर्षाचं जरा व्याधी पण, 32 ठिकाणी वाकलेलं पण, तारुण्य दशेत आणलं. नवल उपजली तेथे मायेचा जन्म झालाय आणि मायेला घेऊन प्रकारची नवल आठ्या. तुम्ही म्हणताल रक्षपाळ, ते म्या मोहिले सकळ गोपाळ, ते मोहून टाकले, काही ताण घेऊ नका. भगवान चिमुकले झाले. केवडे केवडे ब्रह्मा करत आरती माला. तत्काळ रक्षपाळ झोपी गेले. स्वतः ब्रह्मदेवाने आरती केली. उचलीला कमलापती, बाईची बंधने गळती, हातापायात पेढ्या जग वसुदेवाच्या गळून गेल्या. खुंटीवरचं सूप काढलं, नाना प्रकारच्या त्या सुपामध्ये देवकीचा अर्धा पितांबर फाडून आथरला. शिमा नाही, शिमा नाही. अशा भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेतनं गोकुळात सुपात गेले. सुपात आजही आपल्याकडं शांती करायची असेल तर सूप लागते. लेकराच्या शांतीला बरं का, दुसऱ्याला मोठ्या शांती आहेत. त्या सुपामध्ये पितांबर टाकला, त्याच्यात भगवंताला ठेवलं, गुंडाळलं, आणि वसुदेवाने त्या सुपासह जगाचा बाप डोक्यावर घेतला. रक्षपाळ